हाय. आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे होम स्कूलिंग. आय एम शुअर बऱ्याच जणांना याविषयी खरंच माहिती असेलही किंवा बऱ्याच जणांना याविषयी काहीच माहिती नसेल. तर ज्यांना अजिबात माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ. होम स्कूलिंग म्हणजे नेमकं काय? तर अगदी शब्दशः अर्थ हा की आपल्याच घरामध्ये, आपल्या घराच्या वातावरणामध्ये पालकांनीच मुलांना शिकवायचं आणि अर्थात 10वी आणि 12वीच्या आपल्या बोर्डाच्या जशा परीक्षा असतात, त्या परीक्षा बहिस्थ विद्यार्थी म्हणून देता येतात. तर तशा पद्धतीने त्या परीक्षा द्यायच्या आणि बाकी सगळी वर्ष घरामध्ये मुलांना शिकवायचं. ही संकल्पना परदेशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वापरली जाते. खूप पालक याचा लाभ घेतात, मुलं याचा लाभ घेत आहेत आणि खूप चांगली रुजली आहे ही संकल्पना. कारण तिथे एज्युकेशन किती जास्तीत जास्त छान देता येऊ शकेल वर नेहमीच प्रयत्न होत असतात आणि त्यातनंच हे आलेलं एक मला वाटतं की हा एक चांगला पर्याय आहे. आपल्याकडे याची का गरज आहे असं वाटायला लागलं आहे? तर याचं कारण सांगते. परवाच माझं एका मैत्रिणीशी बोलणं झालं. ती आपली फेसबुकचीच वाचक आहे आणि बरेचदा तिचा मुलाच्या काउन्सिलिंगच्या संदर्भात माझं तिच्याशी बरेचदा बोलणं होत आलेलं आहे. तर परवा जे बोलणं झालं तर त्याच्यात तिनं सांगितलं की मुलाला शाळेमध्ये खूप बुलिंग होतं आहे, त्रास देत आहेत काही मुलं आणि तिचा मुलगा तसा शाय आहे, कोणाच्या अध्यात्म-मध्यात गप्प राहणारा शांत असा मुलगा आहे. त्यामुळे त्याला कुणालाही अशा पद्धतीने मारामारी करून किंवा काहीतरी घाण बोलून असं त्याला प्रत्युत्तर त्यांना द्यायला आवडत नाही. तो तसं देत नाही आणि त्याचाच कुठेतरी गैरफायदा घेऊन मुलं त्याला त्रास देत आहेत. याबद्दल तिनं शाळेत लेखीसुद्धा तक्रार केली, मात्र शाळेने त्याची काहीही दखल घेतलेली नाही. आणि तिला जास्त खटकले ती गोष्ट ही की मुलगा आता 5वीत जाईल. मॉन्टेसरीपासून ते आत्तापर्यंत लाखो रुपये या शाळेत खर्च झालेले आहेत. कारण त्यांची फीसच 75,000पासून सुरू होऊन ती आता लाख, 1.5 लाख अशी आहे. तर अशी फी आपण भरत असताना आपल्या मुलाला काय दर्जाचं शिक्षण मिळावं याबद्दलच्या डेफिनेटली पालकांच्या अपेक्षा असणार आणि असायलाच हव्यात. कारण तुम्ही त्यासाठी एवढा पैसा खर्च करताय. आजकालच्या या इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये म्हणजे मी कोणाचंही पर्टिक्युलर नाव घेत नाही आहे, तर त्यामुळे जनरल अनुभवांबद्दल बोलते आहे लोकांच्या, की ज्या पद्धतीने फीस घेतली जाते, त्या दर्जाचं शिक्षण मिळते की नाही याविषयी शाळेला आस्था नाही आहे. एका वर्गात खूप सारी मुलं कोंबलेली असतात, ज्यावर त्या शिक्षकाचा कंट्रोल असणं फिजिकली पण शक्य नाही आहे. तर त्यामुळे पर्सनल जे लक्ष द्यायला पाहिजे ते देणं होत नाही. दुसरा महत्त्वाचा कन्सर्न आहे, या शाळांमध्ये आजकाल स्क्रीनिंग असतं, म्हणजे स्क्रीन्स लावलेले असतात, त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओज दाखवता येतात किंवा असं त्यांनी दाखवावं शिक्षकांनीसुद्धा असं अपेक्षित पण असतं. पण इकडे दुसरीकडे वेस्टर्न कल्चरमध्ये यावर खूप रिसर्चेस होत आहेत की लहान मुलांनी इतक्या लहानपणी स्क्रीन बघावा का? कारण ह्या स्क्रीन लवकर बघायला लागण्याचे दुष्परिणाम डोळ्यांवर दिसायला लागलेत. दृष्टी कमी होती आहे किंवा लहान वयात चष्मे लागत आहेत मुलांना. तर त्यामुळे स्क्रीन नको असं तिकडे कुठेतरी रिसर्च चाललेत आणि आपल्या इथे मात्र मे बी इम्प्रेशन पाडायला असेल माहिती नाही. पण तिथे शाळेत फळ्यासारखे मोठे मोठे स्क्रीन्स आहेत. तर अनेक सुजाण पालकांचा याबद्दल पण कन्सर्न आहे की आमच्या मुलांना नको आहे असं इतका मोठा बॅकलाईट असलेलं टी व्हीवर त्यांनी अभ्यास करावा किंवा शिकावा असं आम्हाला नाही वाटत आहे. आणि असे सगळे कन्सर्न असायचं कारण असं की आजकालचे पालकसुद्धा स्वतःसुद्धा खूप एज्युकेटेड असतात ना. ते पण पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले, त्याच्यापेक्षाही जास्त शिकलेले पालक असतात. डेफिनेटली त्यांच्या अपेक्षा नक्कीच जास्त असणार आहेत की आपल्या मुलांनी कशा तऱ्हेने, कशा दर्जाने शिकायला हवं. ते सगळे कन्सर्न कुठेतरी सांभाळले जात नाही आहेत शाळांमध्ये आणि त्याच्या पलीकडे असं जर बुलिंग होत असेल, त्याकडे कोणी लक्ष देत नसेल. बरं, नुकतीच आपण घडलेली एक घटना बघितली. एका शाळेमध्ये मुलीवर झालेला रेप बघितला. अशा पद्धतीचं जर वातावरण शाळांमध्ये असेल. दुसरं असं की आजकाल असंही बघायला मिळतं की एक धार्मिक तेढ कुठेतरी तयार होते शाळेमध्येच असताना. विशिष्ट शाळा विशिष्ट धर्माच्या सणवारांना महत्त्व देते, व्हॉटेव्हर. तर असं सगळं वातावरण आपल्या मुलांना नको मिळायला असं वाटणारे अनेक पालक आहेत. तर त्यामुळे माझ्या मते, माझं असं मत आहे, होम स्कूलिंग हे पुढच्या 10 वर्षात आपल्या
देशात भरपूर फोफावेल असं मला वाटतं. कारण असे जे खूप एज्युकेशन असलेले जे स्वतः पालक आहेत, तर ते नक्कीच यावर विचार करतील की आपण घरातच मुलाला शिकवावं का? ते जास्त बेटर राहील. कारण इथे तुमचं एक बॉन्डिंग असतं ना मुलाशी मुळातच पेरेंट म्हणून. तर त्यात तुम्ही जर चांगले शिकलेले असाल, तुम्ही तुमच्या मुलांना खूप चांगलं समजून घेऊन त्यांना शिकवू शकता. शाळेसारखे एक ठराविक पिरियड नसतील, तर त्यामुळे मुलाचा जेव्हा छान फ्रेश मूड असेल, तेव्हा तो एखादा अवघड वाटणारा विषय शिकेल. जेव्हा रिलॅक्स व्हावंसं वाटेल, तेव्हा एखादा हलका-फुलका विषय शिकेल. आणि नॉट नेसेसरी बोरिंग घरातच बसून शिकायला हवं. थोडंसं बाहेर जाऊन शिकू शकेल. तर ही जी फ्लेक्झिबिलिटी घरातल्या शिक्षणामध्ये राहते, ही डेफिनेटली शाळेत नसणारच. कधी-कधी असं होतंय ना, की शाळा युनिफॉर्म ठीक आहे की नाही, त्याला इस्त्री आहे की नाही, शूज नीट घातलेत की नाही, याच्यावर जितकं लक्ष देते, तितकं तो मूल तिथे कम्फर्टेबल आहे की नाही, त्याला शाळा आवडती आहे की नाही, त्याला शाळेत काही त्रास आहेत का, कोणी शिक्षक खूप धाकात ठेवत आहेत का, या गोष्टींकडे मला वाटतं शाळांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पण डेफिनेटली असं होत नाही आहे. आणि शिक्षकांनासुद्धा एवढे प्रोजेक्ट्स दिलेले असतात आणि ते जस्ट टिक मार्क करत जातात. कारण त्यांनासुद्धा असं टार्गेट्स दिलेली असतात, की या महिन्यात तुम्ही हे पार पाडायचं आहे. बरं, त्यांचा एखादा शिक्षकांचा WhatsApp ग्रुप असतो. त्याच्यावर ते काही ना काही फोटोज आपण काही केलेलं असेल वर्गात, तर त्याचे फोटोज काढतात, ग्रुपवर टाकून देतात, टिक मार्क होते, की हो, हो, मी हे सगळं पार पाडलं आहे. पण हे सगळं ना इव्हन मुलांनासुद्धा अशाच टाईपचे प्रोजेक्ट्स दिलेले असतात. हे सगळेजण प्रोजेक्ट्स पार पाडण्यामध्येच इतके गुंतलेले आहेत. बट सारखी टार्गेट दिलेली असतात, की ही वही पूर्ण करायची, हे असं करायचं. हे म्हणजे शिक्षण आहे का? का तो विषय आजपर्यंत मुलाला समजायला हवा, ही त्याच्यामागची भावना आहे. बघा, मुळात शाळा जेव्हा सुरू झाल्या ना, त्याचा हेतू खूप चांगला होता. पण आता ज्या पद्धतीने शाळा चालतायत ना, तर त्याच्यामध्ये पैसा मिळवणं एवढा एकमेव हेतू आहे आणि बाकी कशाचकडे लक्ष नाही आहे. शिक्षकांचा सुद्धा काय दर्जा आहे, कुठच्या दर्जाचे शिक्षक घेतात. बरं, शिक्षकसुद्धा पोटार्थी नसला पाहिजे ना. शिक्षकांनी खरंच त्याचं ते पॅशन असलं पाहिजे, की मला खूप छान माझ्या मनात जे ते उतरवायचं आहे मुलांमध्ये, असं पॅशन असणारे शिक्षक असायला हवेत. पण तेही आजकाल दिसत नाही आहे. तर अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे पालकांना वाटते, की आता खरं तर होम एज्युकेशनच असलं पाहिजे आणि म्हणूनच ही होम स्कूलिंग ही कल्पना आता मला वाटतं रुजेल इथे लवकरात लवकर. माझ्याकडे एक आयडिया आहे, की असे अनेक पालक एकत्र येऊ शकतात, ज्यांना स्वतःला मुलांना शिकवायला आवडेल आणि विषय वाटून घेऊ शकतात. ज्यांचा जो विषय चांगला असेल, त्यांनी तो विषय शिकवावा आणि एक 5-6 मुलांचा ग्रुप करून त्यांनी होम स्कूलिंग सुरू करावं. मला अशा एखाद्या ग्रुपमध्ये एखादा विषय शिकवायला जरूर आवडेल. तर असं कोणी करणार असाल तर मला नक्की अप्रोच करा. तर आज थोडंसं याविषयी सांगते, पण अजून प्रश्न असतील तर नक्कीच पुढचा भाग घेऊन येईन. पण आज मी इथेच थांबते. तर कसा वाटला आजचा विषय मला नक्की सांगा, होम स्कूलिंग. तर आज इथेच थांबते. बाय.